मोहन त्याची आई सावित्रीसोबत एका गावात राहत होता. मोहन लहान असतानाच त्याचे वडील वारले होते. त्यामुळे त्याची आई गावोगावी कामाला जात असे. त्यातूनच दोघांचा उदरनिर्वाह चालत होता. एके दिवशी मोहन त्याच्या आईला म्हणाला, "आई, तू एवढी मेहनत करतेस हे मला आवडत नाही. मी माझा अभ्यास सोडून काहीतरी काम शोधतो." हे ऐकून सावित्री रडायला लागली आणि म्हणाली, "बेटा, आता काही दिवसांची गोष्ट आहे. तू अभ्यास करून चांगली नोकरी करायला लाग. मग मला काम करायची गरज नाही. मग मी एखादी गुणी मुलगी बघून तुझं लग्न लावून देईन. माझी सून आली की मी आराम करेन. आता तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे." मोहनने आईला खूप समजावले, पण सावित्री त्याचे ऐकत नव्हती. मोहन शिकून मोठा व्हावा अशी तिला आशा होती. अशीच काही वर्षे गेली. मोहनने शिक्षण पूर्ण केले आणि तो नोकरीला लागला. एक दिवस मोहनने घरी येऊन आईला सांगितले, "आई, आता तुला काम करण्याची गरज नाही. मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे. आता तू फक्त आराम करायचा." मोहनचं बोलणं तिला पटलं आणि तिने तिचं काम सोडून दिलं. काही दिवसांनी एका मोठ्या घराण्यातून मोहनसाठी स्थळ आलं. सावित्रीला खूप आनंद झाला. तिने आनंदाने मोहनचं लग्न लावून दिलं. सावित्रीला नवी सून रेखा मिळाल्याने खूप आनंद झाला. ती आपल्या सुनेला कोणतेही काम करू देत नव्हती. सर्व कामं स्वतः करायची. रेखा दिवसभर बसून असायची. एके दिवशी मोहन आईला म्हणाला, "आई, प्लीज रेखालाही काही काम करायला लाव. या वयात तू काम करते आणि रेखा बसते." हे ऐकून रेखा म्हणाली की मी आईला काम करण्यासाठी अनेक वेळा खूप विनवणी केली, परंतु त्या माझं काही ऐकतच नाहीत. त्यांना सगळं स्वतःहूनच करायचं आहे. मोहनच्या सांगण्यावरून रेखाने दुसऱ्या दिवसापासून सावित्रीसोबत घरची कामं करायला सुरुवात केली. काही दिवसांनी सावित्रीला अस्वस्थ वाटू लागले. आता रेखाला सर्व कामं एकटीने करावी लागणार होती. काही दिवसांनी रेखाच्या स्वभावात बदल होऊ लागला. ती आता सावित्रीशी नीट बोलत नव्हती. एके दिवशी सावित्रीने विचारले, "रेखा, तू माझ्याशी का बोलत नाहीस?" तेव्हा रेखा म्हणाली, "तुम्हाला माहिती आहे, मी मोठ्या कुटुंबातून आलेली आहे आणि मी किती शिकलेली आहे. तुम्ही मला मोलकरीण करून सोडलंय." हे ऐकून सावित्री म्हणाली, "काही दिवसांची गोष्ट आहे. मी बरी होईन. त्यानंतर मी सर्व कामं करेन. परंतु सध्या मला अंथरुणातून उठताही येत नाही." तेव्हा रेखा म्हणाली, "हो हो, मला हे सगळे बहाणे खूप चांगले समजतात. मी कामाला लागल्यावर तुम्ही सगळी कामं माझ्यावर टाकलीत." असं म्हणत रेखा तिच्या खोलीत गेली. त्या दिवशी तिने जेवणही बनवले नाही. संध्याकाळी मोहन घरी आला तेव्हा रेखा म्हणाली, "हे बघा, मला इतकं काम करता येत नाही, म्हणून मी माझ्या वडिलांच्या घरी जात आहे. तुम्हाला तुमच्या आईची सेवा करायची असेल तर करा, पण मी हे सर्व करू शकत नाही." हे ऐकून मोहन रागाने म्हणाला, "आईला दिलासा देण्यासाठी मी लग्न केले. घरकाम नाही केलं तर आई या आजाराचा सामना कसा करणार?" हे ऐकून रेखा रागातून बाहेर जाण्यासाठी निघाली. तेव्हा सावित्रीने तिला थांबवले आणि म्हणाली, "सुनबाई, हे घर सोडू नकोस. मी सर्व काम करेन." तरीही रेखा थांबायला तयार झाली नाही. ती तिच्या वडिलांच्या घरी गेली. ती गेल्यावर सावित्री रडू लागली. तेव्हा मोहन म्हणाला, "आई, तू का रडतेस? तिचा राग शांत झाल्यावर ती येईल." हे ऐकून सावित्री म्हणाली, "बेटा, तू आत्ताच्या आत्ताच जा आणि तिला माघारी घेऊन ये. आणि जोपर्यंत ती माघारी यायला तयार होत नाही तोपर्यंत तूही येऊ नकोस." मोहन म्हणाला, "आई, मी तुला या अवस्थेत कसं सोडू?" पण सावित्रीने त्याला शपथ घातली की तू जर सुनबाईला आणायला गेला नाहीस तर मी अन्न पाणी सोडून देईन. अखेर मोहनने आईच्या हट्टापुढे हार मानली आणि बायकोला घेण्यासाठी तिच्या माहेरी जायला निघाला. रेखाच्या माहेरी जाऊन त्याने रेखाला खूप समजावले, पण ती मोहनसोबत यायला तयारच होत नाही. या उलट तिने त्याला एक अट घातली, "आपण वेगळं राहायचं. हवं तर तुम्ही दर महिन्याला तुमच्या आईला काही पैसे पाठवा." खरं तर मोहनला वेगळं राहणं मान्य नव्हतं, परंतु आईने शपथ घातल्यामुळे त्याच्यापुढे पर्याय उरला नाही. तो रेखासोबत वेगळं राहू लागला. आता सावित्री एकटी पडली. ती एकटी बसून मोहनच्या आठवणीत रडायची. एके दिवशी सावित्रीच्या घरी कोणीतरी दार ठोठावले. सावित्रीने दार उघडले तेव्हा तिला रेखाचा भाऊ राजेश
त्याच्या पत्नीसह समोर उभा असलेला दिसला. दोघेही आत आले आणि सावित्रीला म्हणाले, माई, दीदी कुठे आहे? सावित्रीने त्यांना सगळं खरं खरं सांगितलं. ते ऐकून राजेश म्हणाला, माई, मी विचारही केला नव्हता की माझी बहीण असं वागेल. मी माझ्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतो. आज मला माझ्या बहिणीला भेटावेसे वाटले म्हणून मी इथे आलो आणि माझ्या आईवडिलांनीही मला एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. काही दिवसांनी रेखा तिच्या माहेरी गेली. तिथे राजेश आणि त्याची पत्नी होती. रेखा तिच्या भावाला आणि वहिनीला पाहून खूप आनंदित झाली आणि म्हणाली, दादा, तू अमेरिकेतून कधी आलास? मला भेटायला का नाही आलास? आणि आई बाबा कुठे आहेत? तेव्हा राजेश म्हणाला, माझ्या पत्नीला आईबाबांसोबत राहायचे नाही म्हणून मी दोघांनाही घरातून हाकलून दिले आणि तू सुद्धा इथे परत येऊ नकोस. हे ऐकून रेखाचे भान सुटले. ती रडायला लागली आणि म्हणाली, दादा, तू माझ्यावर खूप प्रेम करत होतास आणि आता काय बोलतोयस? आणि या वयात आईबाबा कुठे गेले असतील? तुम्ही त्यांच्याशी असं कसं वागू शकता? तेव्हा राजेश म्हणाला, जेव्हा तू तुझ्या सासूसोबत हे करू शकतेस तर मी का नाही करू शकत? मी पण तुझाच भाऊ आहे. आपल्या भावाचं हे बोलणं ऐकून तिला स्वतःचीच लाज वाटली. खरंच आपण आपल्या सासूसोबत किती वाईट वागलो. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. ती लगेचच धावत घरी गेली आणि मोहनच्या पाया पडू लागली. हिला अचानक काय झालंय? मोहनला काहीच कळत नव्हते. तेव्हा रेखा म्हणाली, मला माफ करा, मी खूप चुकले. मी आईंसोबत खूप वाईट वागले. जेव्हा माझ्या भावाने आणि वहिनीने माझ्या आईवडिलांसोबत अशीच वागणूक केली तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. मी त्यांची माफी मागेन. माझ्या कृत्याची शिक्षा माझ्या आईवडिलांनाही भोगावी लागत आहे. मला माहीत नाही की ते कोणत्या परिस्थितीत असतील. मोहन रेखासोबत आईकडे गेला. घरात गेला. रेखाने सासूचे पाय धरले आणि तिची माफी मागितली. त्यानंतर राजेश पत्नी आणि आईवडिलांना घेऊन दुसऱ्या खोलीतून बाहेर आला. त्यांना पाहून रेखा रडू लागली. तेव्हा राजेश तिला म्हणाला, मी आपल्या आईवडिलांना लपवून ठेवले होते, तुला तुझी चूक कळावी म्हणून. राजेशच्या आईवडिलांनीही सावित्रीची माफी मागितली आणि पुन्हा मोहन, रेखा आणि सावित्री तिघेही आनंदाने एकत्र राहू लागले. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? मग वाट कसली बघताय? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.